Good morning all of you. Today we have to discuss less than type cumulative frequency and more than type cumulative frequency. Last lecture ला आपण less than type cumulative frequency कशी ड्रॉ करतात, more than type cumulative frequency कशी ड्रॉ करतात ह्याच्या काही स्टेप्स सांगितल्या होत्या आणि एक एक्झाम्पल घेतलं होतं. त्या अगोदर हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फ्रिक्वेन्सी कर्वचे ग्राफ ड्रॉ केले होते. हिस्टोग्राम मीन्स आता काहींनी मला अशी कमेंट केली होती की मला हिस्टोग्रामच समजला नाही आहे. हिस्टोग्राम समजला म्हणजे काय? हिस्टोग्राम म्हणजे काय? हिस्टोग्राम हा असा एक ग्राफ आहे की जो तुमचा गिव्हन डेटा आहे तो रिप्रेझेंट करतो. मोर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असतील किंवा मोर फ्रिक्वेन्सीज असतील त्या तुम्हाला ग्राफवर ड्रॉ करता येणार नाहीत. अशा ज्या इन्फॉर्मेशन्स आहेत, असा जो डेटा आहे तो ग्राफच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी हिस्टोग्रामचा यूज केला जातो. त्याला काय म्हणायचं? हिस्टोग्राम म्हणायचं. ठीक आहे. आता हिस्टोग्रामच्या किती स्टेप्स पाहिल्या होत्या आपण? 5 स्टेप्स पाहिल्या होत्या आणि सगळ्या स्टेपनुसार आपण काय केलं तर एक्झाम्पल सॉल्व केलं. तर इक्वल क्लास विड्थ असताना हिस्टोग्राम कसा ड्रॉ करायचा, अनइक्वल क्लास विड्थ असताना हिस्टोग्राम कसा ड्रॉ करायचा, सगळे एक्झाम्पल्स आपण घेतले होते. त्यानंतर आपण काय पाहिलं? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पाहिला आणि फ्रिक्वेन्सी कर्व पाहिलं. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व झाल्यानंतर नेक्स्ट लेक्चरला काय पाहिलं होतं? लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिली होती आणि मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिली होती. ठीक आहे. आणि एक एक्झाम्पल घेतलं होतं. आता अजून एक एक्झाम्पल, आता आपण एक्झरसाईजमधले एक्झाम्पल घेऊ. आतापर्यंत जे एक्झाम्पल्स घेतले होते मी रँडमली घेतले होते. आता तुमच्या एक्झाममध्ये कशा टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जातात त्यामधले काही एक्झाम्पल्स आज घेणार आहे. कशाचे? लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे आणि मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे. तर मी एक्झाम्पल फर्स्ट राईट करते. तुम्ही पण काय करायचं आहे? तुमच्या नोटबुकमध्ये एक्झाम्पल राईट करून घ्यायचे आहे. ठीक आहे. Example is draw question. मी आता वरती लिहिते क्वेश्चन, मला जागा भरणार नाही आहे म्हणून. ड्रॉ लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. ड्रॉ लेस दॅन cumulative frequency curve and more than cumulative frequency curve. Also frequency curve distribution of इंटेलिजन्स. तुम्ही पण माझ्यासोबत काय करायचं आहे? क्वेश्चन राईट करून घ्यायचं आहे नोटबुकमध्ये. इंटेलिजन्स कोशंट गिव्हन बिलो. इंटेलिजन्स कोशंट गिव्हन बिलो. Also obtain number of candidates having intelligence quotient quotient between 105 and 125
by using less than cumulative frequency curve. हा झाला तुमचा क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे? ड्रॉ लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ इंटेलिजन्स कोशंट गिव्हन बिलो. म्हणजे तुम्हाला काही डेटा दिलेला आहे जो गिव्हनमध्ये आहे. काय फाइंड करायचं आहे? नंबर ऑफ कॅन्डिडेट हॅव्हिंग इंटेलिजंट कोशंट बिटवीन 105 अँड 125 बाय युझिंग लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. म्हणजे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह कर्व फर्स्टली तुम्हाला काय करायचं आहे? ड्रॉ करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे? नंबर ऑफ कॅन्डिडेट्स काय करायचे? फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तुम्हाला गिव्हन इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहा, इंटेलिजंट कोशंट दिलाय IQ म्हणजे तुमचा इंटेलिजंट कोशंट. पाहिजे लिहिते. इंटेलिजंट कोशंट दिलाय अँड फ्रिक्वेन्सी दिली आहे. तुमचा कर्व इंटेलिजंट कोशंट दिलाय 60 to 69, त्यानंतर 70 to 79, 80 to 89, 90 to 99, 100 to 109, 110 to 119, 120 to 129 and frequency दिली आहे 21, 37, 51, 49, 21, next 13 and last is 4. हा तुमचा काय झाला? आता गिव्हन कर्व झाला. तर तुम्हाला काय करायचं आहे? लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह कर्व अँड मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काय करायचं आहे? ड्रॉ करायचं आहे. आता लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वला काय काय लागतं? तुम्हाला माहिती आहे काय लागतं लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वला? तुमचे अप्पर लिमिट कशावर घेता तुम्ही? एक्स ॲक्सिसवर घेता अँड वाय ॲक्सिसवर काय असतं? लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग फर्स्ट आन्सर लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व ड्रॉ करत असताना तुम्हाला कोणते दोन कॉलम्स एक्स्ट्राचे करावे लागतील? कोणते करावे लागतील? एक तर लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह कर्व फाइंड करावं लागेल आणि नेक्स्ट अप्पर लिमिट फाइंड करावे लागतील. आता इथं काय पहा, तुमचे क्लास इंटरवल्स जे दिलेले आहेत ते क्लास इंटरवल्सचे इक्वल क्लास विड्थ आहे का? नाही आहे. तर फर्स्टली काय करायचं आहे तुम्हाला? त्या क्लास विड्थ काय करून घ्यायची आहे? इक्वल करून घ्यायची आहे. म्हणजे क्लासेस काय करायचे? ते कंटिन्युअस करायचे. तर आता क्लासेस कंटिन्युअस कसे करता तुम्ही? लोअर लिमिटमधून 0.5 सबस्ट्रॅक्ट करता आणि अप्पर लिमिटमध्ये काय करता? 0.5 ॲड करता. मग फर्स्टली आन्सरमध्ये राईट करत असताना काय करायचं आहे? हे दोन कॉलम परत लिहायचे आहेत. आता फर्स्ट आन्सर आपण फाइंड आउट करतोय. कोणतं? लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्याला फर्स्ट नंबर द्या. आता कसं फाइंड करणार आहे? फर्स्टली तुम्हाला कंटिन्युअस क्लासेस फाइंड करावे लागतील. क्लासेस कंटिन्युअस. फर्स्ट क्लास कंटिन्युअस कोणता येईल पहा? 60 to 69 हा फर्स्ट क्लास आहे. पण लोअर लिमिटमधून जर 0.5 सबस्ट्रॅक्ट केले तर किती होईल? पहा 59.5 होईल. आणि अप्पर लिमिटमध्ये जर 0.5 ॲड केले तर 69.5 होईल. नेक्स्ट 17मधून 0.5 सबस्ट्रॅक्ट केले तर 69.5 होईल. आणि 79मध्ये 0.5 ॲड केले तर 79.5 होईल. अप टू सो ऑन लास्टपर्यंत हे काय करायचे? कंटिन्युअस क्लासेस राईट करून घ्यायचे. आता मी डायरेक्टली राईट करते. 79.5 टू 89.5. नेक्स्ट 89.5 टू 99.5. नेक्स्ट 99.5 टू 109.5. 109.5 to 119.5 and last is
119.5 to 129.5. ठीक आहे, हे झाले तुमचे कंटिन्युअस क्लासेस. आता नेक्स्ट काय करायचं आहे तुम्हाला, अप्पर लिमिट. आता डायरेक्टली तुम्ही अप्पर लिमिट तुमच्या ॲक्सिसवर राईट केले तरी चालतील. नेक्स्ट काय फाइंड करावं लागेल तुम्हाला, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कशी फाइंड करता लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, सी एफ मीन्स क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मी परत सांगते, सी डॉट एफचा लॉंग फॉर्म आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आता लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करता, फ्रिक्वेन्सी तर तुम्हाला दिलेली पहा इथे. तुम्हाला आता लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करायची, फाइंड आउट करायची. कशी फाइंड करणार, फर्स्ट टर्म ॲज इट इज लिहिता. नेक्स्ट काय करता, आता फर्स्ट 2 टर्मची थर्डला फर्स्ट 3 टर्मचे ॲडिशन तुम्हाला माहिती आहे. 2-3 एक्झाम्पल्स आपण घेतले ते की हाऊ टू फाइंड द लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता मी डायरेक्टली राईट करते, तुम्ही काय करायचे, ॲडिशन करून लास्टपर्यंत लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करायची, राईट करायची. ठीक आहे, मी डायरेक्टली लिहिते लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फर्स्ट इज 21, नेक्स्ट इज 58, नेक्स्ट 109, नेक्स्ट 158, 179, 192 and 196. ही झाली लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्टली लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. म्हणजे कर्व ड्रॉ करण्यासाठी काय करता, फर्स्टली तुम्हाला एक्स ॲक्सिस तर लागणारच आहे आणि वाय ॲक्सिस पण काय लागणार आहे, लागणारच आहे. काय करायचं, प्रत्येकाने एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचा, स्टार्टिंग फ्रॉम 0. पहा आता एक्स ॲक्सिसवर काय घेता तुम्ही, लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ड्रॉ करत असताना एक्स ॲक्सिसवर काय घेता, अप्पर लिमिट घेता. तुमचं अप्पर लिमिट पहा, फर्स्ट इंटरवलचं अप्पर लिमिट 69.5 आहे, सेकंडचं 79.5 आहे, थर्डचं 89.5 आहे, अप टू सो ऑन 129.5 पर्यंत आहे. ठीक आहे, मग फर्स्टली काय आहे, 69.5 ने आपण स्टार्ट करू. 69.5, नेक्स्ट इज 79.5, नेक्स्ट इज 89.5, नेक्स्ट इज 99.5, next is 109.5, 119.5 आणि लास्ट काय आहे 129.5. ठीक आहे, आता तुम्ही काय करायचं, इथं स्केलचा यूज करायचा आहे. प्रत्येक 1 सेंटीमीटरला काय करायचे, हे मार्किंग करायचे आणि नंतर खाली अप्पर लिमिट्स राईट करायचे. ठीक आहे, हे झाले तुमचे अप्पर लिमिट, हे झाले अप्पर लिमिट. नेक्स्ट आता वाय ॲक्सिसवर काय करता, वाय ॲक्सिसवर तुम्हाला काय करायचं आहे, लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करायची, ड्रॉ करायची किंवा मार्क करायची. आता पहा, सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती आहे, 21 आहे. सगळ्यात हायेस्ट किती आहे, 196 आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात हायेस्ट कुठपर्यंत जावं लागणार आहे, अप टू 196 पर्यंत जावं लागणार आहे. मग कितीचा डिफरन्स घेणार हे तुमच्या मनावर राहिलं. कितीचा घेताय, मी 50चा घेते. ठीक आहे, 50, 100, 150 अँड 200. पहा, मी वाय ॲक्सिसवर काय घेतलं आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 घेतलं आहे. किंवा मग तुम्ही काय करा, 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 घ्या. म्हणजे काय, मला आता इथं जागा नाही आहे म्हणून काय केलं आहे, मी जास्त व्हॅल्यूज घेतल्यात. तुम्ही जर काय केलं, 25, 50, त्यानंतर 100 ते 75, 100, 125, 150 अप टू सो ऑन 200 पर्यंत गेला तरी फ्रिक्वेन्सी कर्व काय होईल तुमचा, व्यवस्थित येईल. ठीक आहे, मग काय करा तुम्ही, 25, मला आता इथं जागा नाही आहे म्हणून काय केलं आहे, मी फक्त 50-50चा डिफरन्स घेतला आहे. तुम्ही 25-25चा पण डिफरन्स घेऊ शकता. ठीक आहे,
50, 100, 150 अँड 200 ही झाली तुमची लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला काय करायचं आहे, मार्किंग करायचं आहे. कशाचं, एकतर अप्पर लिमिटचं आणि लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचं. तुमचं अप्पर लिमिट काय आहे 69.5ला, अप्पर लिमिटला किती लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे 21 आहे. मग मी फर्स्ट मार्क करते. तर सपोज माझ्याकडे स्केल नाही आहे, तुम्ही मोस्टली ग्राफ पेपरचा यूज करा, म्हणजे काय होईल तुमचे जे मार्क्स आहेत ते ॲक्युरेट येतील. ठीक आहे, ग्राफ पेपर सगळ्यांनी आणायचं आहे आणि मग काय करायचं आहे तुम्हाला मार्किंग करायचं आहे. ठीक आहे, आता काय करणार आहे आपण 69.5चा फर्स्ट झाला 21, 79.5 किती आहे 58 आहे. पहा सेकंड, सपोज माझा 58 इथे येईल. मी अप्रॉक्सिमेटली पॉईंट्स काढते. तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित मार्क्स करून मग पॉईंट काय करायचे प्लॉट करायचे. 89.5 किती आहे 109 आहे. पहा 109, सपोज माझा इथे आला. नेक्स्ट 99.5ला 158 आहे. 158. नेक्स्ट 119.5ला 109.5ला 179 आहे. पहा 179. आता इथे कुठेतरी येईल 179. 119.5ला 192 आहे. 200च्या आसपास येईल 192. आणि नेक्स्ट 196 इथेच येईल. व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. हा झाला आपला लेस दॅन टाईप. आता नेक्स्ट काय करतो, फर्स्ट स्टेप काय सांगितली तुम्हाला, एक्स ॲक्सिसवर अप्पर लिमिट घ्यायचं. नेक्स्ट वाय ॲक्सिसवर काय घेता तुम्ही लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मेन्शन करायचं आहे. वाय ॲक्सिसवर काय घेतलं, एक्स ॲक्सिसवर काय घेतलं. ठीक आहे, आता काय करायचं थर्ड स्टेपला काय करता तुम्ही पॉईंट्स प्लॉट करता. आणि नेक्स्ट स्टेपला काय करायचं, हे सगळे पॉईंट्स आहेत हे स्मूथ कर्वनी काय करायचे जॉईन करायचे. मग हा स्मूथ कर्व झाला तुमचा. आणि नेक्स्ट स्टेपला काय करता तुम्ही ग्राफ क्लोज्ड करता. कुठं करता, प्रिसिडिंग द फर्स्ट अप्पर लिमिट. आता फर्स्ट अप्पर लिमिट कोणता आहे 69.5. मग जॉईन कुठे होणार आहे इथे होणार आहे पहा 0ला. ठीक आहे, हा झाला तुमचा लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा ग्राफ. स्केल काय घेतली आहे तुम्ही, स्केल मेन्शन करायची. आता ह्या ग्राफच्या वरती तुम्हाला स्केल काढावं लागणार आहे. मी रफ करते थोडा. स्केल, स्केल काय घेतली आहे, स्केल on x axis 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेतले x ॲक्सिसवर 1 सेंटीमीटरचा डिफरन्स किती आहे पहा आता 69.5 79.5 79.5 टू 89.5. क्लास विड्थ किती आली पहा 79.5 मायनस 69.5 कितीचा डिफरन्स आला 0 0 1 10चा डिफरन्स आला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय घेतलंय तुम्ही 10 घेतले ऑन एक्स ॲक्सिसवर. आता ऑन वाय ॲक्सिसवर किती घेतलंय ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेतलंय 50 घेतलंय. आता हे 50 काय आहे 50 फ्रिक्वेन्सी आहे 50 फ्रिक्वेन्सी. हा झाला तुमचा कंप्लीट लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. आता नेक्स्ट काय विचारले तुम्हाला पहा नंबर ऑफ कॅन्डिडेट हॅव्हिंग इंटेलिजंट क्वोशंट बिटवीन 105 अँड 125. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स तुम्हाला फाईंड करायचे कशाचा यूज करून लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचाच यूज करून तुम्हाला काय करायचे हे कॅन्डिडेट्स फाईंड करायचे. कसे फाईंड करणार आता पहा 105 अँड 125 इथे कुठे येते 105 सपोज इथे येईल कुठेतरी इथे 105 आलं सपोज आणि 125 इथे आले 125. काय करायचं आहे हॉरिझॉन्टल लाईन ऑन द कर्व ड्रॉ करायचे. 105चं पॉईंट फर्स्टली मार्क्स केला आहे. नेक्स्ट पॉईंट कुठे मार्क केला आहे 125चा पॉईंट्स काय केला आहे मार्क केला आहे. 105
कुठे टच होतीये? ऑन द कर्वला इथे. नेक्स्ट 125. आणि काय करायचं आहे? जिथे लाईन टच झाली आहे कर्वला तिथं काय करायचं आहे? परपेंडिक्युलर घ्यायचं आहे. कशावर? ऑन द एक्स ॲक्सिसवर. आता तुमच्याकडे स्केल असणार आहे पहा, व्यवस्थित परपेंडिक्युलर टाकायचं आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आन्सर्स काय येणार आहेत? सेम येणार आहेत. आता माझ्याकडे इथे पहा, माझ्याकडे स्केल नाही आहे, मी ॲप्रॉक्सिमेटली परपेंडिक्युलर टाकलं तर मी स्केल अशी ठेवायची आहे आणि मग लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. आता या दोन्हींमधला जो डिफरन्स येणार आहे, इथे एक पॉईंट येणार आहे आणि इथे एक पॉईंट येणार आहे पहा. आता हे पॉईंट तुम्ही फाइंड आउट करायचे की कोणते पॉईंट्स येणार आहेत. ठीक आहे. माझ्याकडे स्केल नाही आहे त्यामुळे मी काही करू शकत नाही आहे, पण तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे पेन्सिल आहे, पेन आहे, स्केल पण आहे. व्यवस्थित हा पॉईंट मार्क करायचा आहे आणि हा पॉईंट मार्क करायचा आहे. दोन्हींचा डिफरन्स जे काही येणार आहे ते तुमचे काय असतील? नंबर ऑफ कॅन्डिडेट. सपोज जर तुमचा ॲन्सर पॉईंटमध्ये आलं तर तुम्हाला काय करायचं आहे? ॲप्रॉक्सिमेटली करायचं आहे. सपोज आता मी ॲप्रॉक्सिमेटली सांगते हां, 50.2 आलं तर ॲप्रॉक्सिमेटली किती राहणार तुमचं? 15 राहणार. आणि 15.6 असेल तर ॲप्रॉक्सिमेटली किती राहणार आहे? 16 राहणार आहे. ठीक आहे. हे झाले तुमचे नंबर ऑफ कॅन्डिडेट. ते तुम्ही तुमच्यासाठी ठेवलं आहे ते नंबर ऑफ कॅन्डिडेट. काय करायचं आहे? फक्त इथं जिथं काही पॉईंट टच होणार आहे एक्स ॲक्सिसवर तो पॉईंट फाइंड आउट करायचा आहे आणि इथला जो पॉईंट आहे तो फाइंड आउट करायचा आणि दोन्हींचा काय करायचं आहे? डिफरन्स घ्यायचा आहे. फक्त हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्हींचं काय करायचं आहे? डिफरन्स घ्यायचं आहे. ते तुमचे काय असतील? नंबर ऑफ कॅन्डिडेट बिटवीन द 105 अँड 125. आणि ग्राफच्या खाली काय करायचं आहे? ते राईट करायचं आहे. मी तुमच्यासाठी होमवर्कला ठेवलेलं आहे, प्रत्येकाने कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. आणि प्रत्येकाने होमवर्क करायचं आहे. मी तुम्हाला काही क्वेश्चन देणार आहेत होमवर्कसाठी, पण फर्स्टली आपला चॅप्टर कव्हर झाला ना की तुम्हाला नंतर काय देणार आहेत? काही क्वेश्चन्स देणार आहेत. ठीक आहे. हा झाला तुमचा लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स तुम्ही फाइंड आउट करणार आहे, ते तुम्हाला होमवर्कला दिलं आहे. आता नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला? मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व फाइंड आउट करायचं आहे. आता मोर दॅनसाठी काय लागतं? फक्त तुम्हाला मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लागती. मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता ही फ्रिक्वेन्सी काय होणार आहे? चेंज होणार आहे. मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये काय करता तुम्ही? फर्स्टली सगळ्या फ्रिक्वेन्सीचे ॲडिशन, नेक्स्ट लास्ट आता किती आहेत? 1 2 3 4 5 6. नेक्स्ट 6 फ्रिक्वेन्सीचे ॲडिशन सेकंड नंबरला, नेक्स्ट 5 फ्रिक्वेन्सीचे ॲडिशन थर्ड नंबरला, असं अप टू सो ऑन लास्टपर्यंत जायचं आहे. तुम्ही ह्या फ्रिक्वेन्सीज फाइंड आउट करायच्यात. मी डायरेक्टली राईट करून देते. ठीक आहे. 100 फर्स्ट आली आहे, 196, त्यानंतर 175, 138, 87, 38, 17 आणि लास्ट इज 4. आता पहा, मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये एक्स ॲक्सिसवर काय घेतो आपण? लोअर बाउंड घेतो किंवा लोअर लिमिट घेतो. आता इथं आपण अप्पर लिमिट घेतलेत. लोअर लिमिट कुठपासून स्टार्ट आहेत पहा? 59.5 पासून स्टार्ट आहेत. तुम्हाला काय करावे लागतील? ते चेंज करावे लागतील. 59.5, 69.5 अप टू सो ऑन. आता मी पॉईंट्स काय करते? चेंज करते. का? कारण मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? लोअर लिमिट घ्यायचे. पहा, फर्स्ट लोअर लिमिट इज 59.5 आहे. नेक्स्ट लोअर लिमिट इज 69.5. नेक्स्ट इज 79.5. नेक्स्ट इज 89.5. नेक्स्ट इज 99.5. नेक्स्ट इज 109.5 आणि लास्ट इज 119.5. हे काय झाले? तुमचे लोअर लिमिट झाले. हे झाले तुमचे लोअर लिमिट. आता ऑन वाय ॲक्सिसवर काय घ्यायचे तुम्हाला? मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करायचे? मेन्शन करायचे. पहा, फर्स्ट किती आहे? 196. कशाला? फर्स्ट लेस द्या. फर्स्ट लोअर लिमिटला 59.5ला किती आहे? 196. पहा, 196 इथे कुठेतरी येईल. नेक्स्ट किती आहे? 175 आहे. 175 इथे येईल. तुम्ही व्यवस्थित मार्किंग करा. 138.
सपोज इथे येईल नेक्स्ट 87 पहा 87 नेक्स्ट 99.5 ला किती आहे 38 आहे 38 50च्या खालीच येणार आहे पहा 38 इथे येईल नेक्स्ट 17 मी आता अप्रॉक्सिमेटली पॉईंट्स फाइंड आउट केले तर आणि लास्ट इज 4 आणि काय करता आता एक सक्सेडिंग क्लास काढता 190 झाला नेक्स्ट सक्सेडिंग क्लास इज 129.5 कशासाठी काढला आहे की ग्राफ क्लोज्ड करण्यासाठी काढला आहे नेक्स्ट स्टेपला काय करता तुम्ही हे सगळे पॉईंट स्मूथ कर्वनी काय करता जॉईन करून घेता आणि लास्ट स्टेपला कंटिन्यूअस करता किंवा ग्राफ काय करता क्लोज करता हा काय झाला तुमचा मोर दॅन टाईप क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व ऑन स्केल काय राहणार आहे तुमची सेम राहणार आहे ऑन एक्स ॲक्सिसला किती आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 आणि ऑन वाय ॲक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 फ्रिक्वेन्सीज हे काय राहणार आहे सेम राहणार आहे हा झाला तुमचा मोर दॅन टाईप क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व क्वेश्चन समजलाय का तुम्हाला आन्सर व्यवस्थित राईट करून घ्यायचे मी प्रत्येक स्टेप न स्टेप प्रत्येक ग्राफ तुम्हाला ड्रॉ करून दिलाय तुमच्या जे काही कमेंट्स असतील किंवा तुम्हाला ग्राफ समजला नसेल तर मला परत कमेंट करा आपण परत याच्यावर एखादं लेक्चर घेऊ पण काय करायचं आहे प्रत्येकाने व्यवस्थित लेक्चर पाहायचं आहे नोटबुकमध्ये राईट करायचं आहे प्रत्येकाने घरी ट्राय करायचं आहे की ग्राफ ड्रॉ करायला येतो की नाही तुम्हाला व्यवस्थित पॉईंट्स फाइंड आउट करायला येतात की नाही स्केल राईट करायला येते की नाही प्रत्येकाने काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे हा हे झालं फर्स्ट एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेऊ लेस दॅन टाईप आणि क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन टाईप आता सेकंड एक्झाम्पल असं घेऊ की आपण एकाच ग्राफवर दोन्ही ग्राफ काय करणार आहेत ड्रॉ करणार आहेत म्हणजे ऑन एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर लेस दॅन टाईप पण ड्रॉ करणार आहेत आणि मोर दॅन टाईप पण ड्रॉ करणार आहेत एक्झरसाइजमधलं एक्झाम्पल आहे ड्रॉ आता मी क्वेश्चन राईट करत नाही आहे पहा ड्रॉ लेस दॅन टाईप क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व लिहिते ड्रॉ less than and more than cumulative frequency curve by using given information by using given information तर तुम्हाला दिला एक क्वेश्चन पहा मी राईट करते क्वेश्चन राईट करते पहा मार्क्स दिले ते मार्क्स त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट मार्क्स अँड नंबर ऑफ स्टुडंट मार्क्स किती आहेत पहा 0 to 20 आहे 20 to 40 आहे 40 to 60 आहे 60 to 80 आहे and 80 to 100 2 18 42 28 and 5 28 आणि 5 ठीक आहे आता काय करायचं तुम्हाला लेस दॅन टाईप क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन टाईप क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काय करायचं आहे ड्रॉ करायचं आहे आता त्यासाठी तुम्हाला काही कोणते कोणते कॉलम्स करावे लागतील पहा ड्रॉ करायचं आहे लेस दॅन टाईप आणि मोर दॅन टाईप आपण काय करणार आहे आता एकाच ग्राफ पेपरवर दोन्ही ग्राफ काय करणार आहे
ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. आता लेस दॅन टाईप आणि मोर दॅन टाईपमध्ये काय लागणार आहे तुम्हाला, लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करावी लागेल आणि मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करावं लागेल. 2 कॉलमचे काय करायचे आहेत, एक्स्ट्रा फाइंड आउट करायचे आहेत. सो मी आता डायरेक्टली लिहिते. ठीक आहे. तुम्ही फाइंड आउट करायचे लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, more than cumulative frequency. First less than type cumulative frequency is 2, then 20, then 62, 90 and 95. आता तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत की कसे फाइंड आउट करतो. मोर दॅन मध्ये 95, 93, नेक्स्ट 75, 33 and 5. ठीक आहे. ही झाली मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला काय करायचं आहे, ग्राफ ड्रॉ करायचा आहे लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह आणि मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वचा. मी दोन्ही काय करणार आहे, एकत्रच ग्राफ ड्रॉ करणार आहे. पहा आता कसे करायचे. क्लासेस तुमचे कंटिन्युअस आहेत, कंटिन्युअस करण्याची काही गरज नाही आहे. नेक्स्ट काय करता आता तुम्ही 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 20, 40, next 60, 80 and 100. 20, 40, 60, 80 and 100. द लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पहा, सगळ्यात स्मॉलेस्ट 2 आहे, हायेस्ट 95 आहे, याच्यामध्ये स्मॉलेस्ट 5 आहे आणि हायेस्ट 95 आहे. आता असे फ्रिक्वेन्सीचे डिफरन्स आपल्याला घ्यायचे. मी किती घ्यायचं घेते, मी 20चा डिफरन्स घेते. पहा 20, 40, 60, 80 and 100. हा झाला तुमचा वाय ॲक्सिस आणि हा झाला तुमचा एक्स ॲक्सिस. आता फर्स्टली काय करू आपण, लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व ड्रॉ करू. लेस दॅन टाईपमध्ये फर्स्टली अप्पर बाउंड काय घेतो आपण, एक्स ॲक्सिसवर घेतो आणि लेस दॅन फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवर घेतो. हे पहा आता अप्पर बाउंड किती आहे किंवा अप्पर लिमिट किती आहे, फर्स्ट इंटरवलचं 20 आहे आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे, 2 आहे. म्हणजे फर्स्टली 20ला किती येईल फ्रिक्वेन्सी, 2 येईल. 40ला किती आहे पहा, 40ला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 20 आहे. त्यानंतर 60ला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 62 आहे. 60ला 62. नेक्स्ट 80ला किती आहे पहा, 80ला 90 आहे. आणि 100ला किती आहे पहा, 100ला 95 इथे असेल. नंतर काय करता तुम्ही, हे सगळे पॉइंट्स स्मूथली जॉईन करून घेता, स्मूथ कर्व. हा झाला तुमचा लेस दॅन टाईप. आणि लास्ट स्टेपला काय करता, प्रिसिडिंग क्लासला जॉईन करता. हा झाला लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. वाटलंच तर मी मेन्शन करते लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला काय करायचं आहे, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी करायची. मोर दॅनमध्ये काय करता, लोअर लिमिट आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता फर्स्ट इंटरवलचं लोअर लिमिट किती, 0 आहे पहा आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 95 आहे. मग फर्स्ट इथे येईल तुमचा 95. नेक्स्ट 93, 20ला 93, 93 कुठे येईल पहा, इथे येईल कुठेतरी. नेक्स्ट 40ला 75, 40ला किती, 75 इथे येईल पहा कुठेतरी. नेक्स्ट 60ला, 60 इज द लोअर लिमिट. 60ला 33, 60ला 33. नेक्स्ट लोअर लिमिट इज 80, 80ला किती आहे पहा, 5 आहे इथे कुठेतरी. नेक्स्ट काय करायचं, हे पॉइंट्स स्मूथली काय करायचे, कनेक्ट करून घ्यायचे आणि लास्टला
सक्सेडिंग क्लासला काय करायचे, क्लोज करायचा. हा काय झाला तुमचा मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हा झाला तुमचा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, हा झाला तुमचा मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. दोन्हीही ग्राफ आपण काय केलेत, एकत्र जॉईन केलेत किंवा एकत्र ड्रॉ केलेले आहेत. पहा व्यवस्थित आपलं स्केल लिहायचं राहिले बघा. स्केल इम्पॉर्टंट आहे, स्केलला मार्क्स असतात. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 आणि ऑन एक्स ॲक्सिस स्केल ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेतले आपण, 20च घेतले. हे काय 20 फ्रिक्वेन्सी. हा झाला तुमचा कंप्लीट ग्राफ. पहा व्यवस्थित व्हिडिओ पहा, व्यवस्थित एक्झाम्पल पहा, व्यवस्थित राईट करून घ्या, टेबल ड्रॉ करा, त्यानंतर ग्राफ ड्रॉ करा. प्रत्येक स्टेपला तुमचे काय राहणार आहेत, मार्क्स राहणार आहेत. आतापर्यंत आपण 2 कर्व्स पाहिले, लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व पाहिला आणि मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. यातले हे एक्झाम्पल जे घेतले ते मी ते एक्झरसाईजमधले घेतले. ठीक आहे, व्यवस्थित पाहायचं आहे, व्यवस्थित नोटबुकमध्ये राईट करून घ्यायचं आहे. तुमच्या ज्या काही शंका असेल किंवा तुम्हाला एक्झाम्पल समजलं नसेल तर मला कमेंट करा किंवा मग पर्सनलला विचारलं तरी चालेल. आज आपण एवढंच पाहणार आहे. ठीक आहे, थँक्यू.